कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किशोर, तुम्ही ब्रेकफास्टला का येत नाहीये? सगळे वाट बघतायत तुमची। या नाही, नकोय मला। किशोर, असं काय करताय? या ना प्लीज। बाहेर येऊन काय बघू दुर्गा? ते एजे आणि त्याच्या बायकोची चालली ती नाटकं बघू। त्यांचं सगळं संपलं की सांग, मग येतो मी। आणि असंही मला त्याचा चेहरा बघण्यात इंटरेस्ट नाहीये। किशोर, मला तुमचं दुःख कळतंय, पण माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की एजे एवढं मोठं काहीतरी ठीक आहे, एक वेळ तुम्ही जे म्हणता त्यावर मी विश्वास ठेवेन, पण आपल्याकडे पुरावा सुद्धा नाहीये ना की एजेंनी असं काहीतरी केलंय। म्हणूनच इतकी वर्ष गप्प बसलोय। पण आता नाही, आता मी एजेच्या विरुद्ध पुरावा शोधून काढणारच। तुझी साथ असो किंवा नसो, जोपर्यंत मी पुरावा शोधत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला शांतता मिळणार नाहीये। किशोर, माझी कायम तुम्हाला साथ आहे, असं का बोलताय? पण आता ब्रेकफास्टला या प्लीज। नकोय का? किशोर प्लीज, माझ्यासाठी। ज्या अर्थी किशोर इतक्या ठामपणे पुरावे शोधायचं म्हणतायत, त्या अर्थी त्यांच्या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल। किशोरच्या म्हणण्याप्रमाणे जर एजेंनी खरंच साईबाबांचा ऍक्सिडेंट घडवून आणला असेल ना, तर मी एजेंना कधीच माफ करणार नाही। तुला सांगितलं ना लीला, जोपर्यंत तू खाणार नाही तोपर्यंत मीही नाही खाणार। माहितीये मला इथे, म्हणूनच मीही खाणार आहे आणि त्यामुळे तुम्हालाही खावंच लागेल। आता जगण्याचे माझं अर्थ कळेना, विन तुझी आता मन कुठे जुळेना। एजे, आजपासून ठरलं, कधीच कोणी असं उपाशी राहायचं नाही। आणि हा रूल तुलाही लागू होतो। तू पण कधी उपाशी राहणार नाहीस लीला। एजी, सॉरी, म्हणजे ते ऍक्च्युली मी दिवसभर लपून लपून खाल्लंय, पण आता काय करणार ना। तुम्ही माझं उपोषण खूपच सिरियसली घेतलं। मला वाटलं होतं तुम्ही मला ते तोडायला लावाल, पण तुम्ही तसं काहीच केलं नाही। मग काय ऑप्शनच नव्हता ना। एक सिक्रेट सांगू, मला माहिती आहे की तू खाल्लंस, कारण की मला हेही माहिती आहे की तुला भूक सहन होत नाही। एजी, मग तुम्ही खरा खरा उपवास का केलात? कारण की तू माझ्याशी बोलायला तयार नव्हती लीला, आणि त्याचा मला त्रास होत होता।
एजे, माझ्या न बोलण्याचा इतका त्रास झाला तुम्हाला? हिला प्रॉमिस मी परत असा वेडेपणा करणार नाहीस तू. ठीक आहे, असा वेडेपणा नाही करणार, वेगळा वेडेपणा करीन. एजी, जोपर्यंत तुम्ही माझ्या सगळ्या मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला छळतच राहणार आहे. आता मी एवढा उपास केला तर तुम्ही जरा समजूत काढायची ना माझी. भरवायचं, मला म्हणायचं की लीला मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन. पण नाही, असो. हे बघायची, जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या मनातल्या भावना बोलून दाखवत नाही तोपर्यंत मी तुमची पाठ सोडणार नाही. दिलाला हवंय की मी तिला प्रपोज करावं. हट्ट धरून बसली अंतरा, पण तुला माहिती की मी हे नाही करू शकत. आजपर्यंत ज्या ज्या लोकांवर मी मनापासून प्रेम केलं ते सगळे माझ्या आयुष्यात नाहीसे झाले अंतरा, दूर गेले माझ्यापासून. दादा, वहिनी, खूप प्रेम करायचो मी त्यांच्यावर, जग होतं माझं ते. पण त्या ऍक्सिडेंट नंतर त्यानंतर तू माझ्या आयुष्यात आली. असं वाटलं की कुठतरी आपलं माझ्या आयुष्यात आलं. किती किती हॅपी होतो आपण, सगळं नीट चाललं होतं. पण यानंतर तूही मला सोडून गेलीस. एकटं पडलो मी परत. आता लीलाला काही झालं तर मी काय करीन अंतरा? माझं प्रेम मी तिच्या समोर व्यक्त केलं आणि तीही मला सोडून गेली तर मी काय करू? मी नाही सहन होणार मला अंतर. आता त्यामुळे मी तिला कसं कसं समजावू की मी नाही करू शकत. नाही कळत. लीलाला समजावण्याची काहीच गरज नाहीये बाळा. समजावण्याची गरज तुला आहे. तू ज्या व्यक्तींवर प्रेम करतोस त्या व्यक्ती तुझ्यापासून दूर निघून जातात. हा एक केवळ योगायोग आहे बाळा. प्रत्येकाचं नशीब असतं. तर या गोष्टींचा आणि या गोष्टींचा काही संबंधच नाहीये. का असा विचार करतोस? तुझ्या मनामध्ये भीती आहे ना, ज्या व्यक्तींवर तू प्रेम करतोस त्यांना गमवून बसण्याची. काढून टाक ती भीती. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिला जर आपण सांगितलं तर तिलाही आवडणार आहे ना, बरं वाटेल ना तिला. हो मोकळा आणि आपल्या भावना लीला समोर व्यक्त कर. नको वेळ घालवूस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.